धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असं सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका आणि निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेनं शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता। त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजानं केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले। परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। धनगर एसटी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही। समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत। यासाठी अनेक वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नसल्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे। समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली। यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे आदीही उपस्थित होते। महाराष्ट्रात धनगर समाज 2 नंबरचा समाज आहे। ठाणे जिल्हा देखील 3.25 लाख धनगर समाजाचे मतदान आहेत। जर तुम्हाला पाठिंबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे उमेदवार उभे करू, त्यांची सुरुवात ठाण्यातून करू असंही गडदे यांनी सांगितलं। आदिवासी नेत्यांनी दादागिरीची भाषा करू नये, आम्हाला जशास तसं उत्तर देता येतं, त्यामुळे त्यांच्या अरेरावीला आम्ही घाबरत नसल्याचंही गडदे यांनी सांगितलं। आज ठाण्यामध्ये पत्रपरिषद घेण्याचे एकमेव कारण की लोकसभेला यशवंत सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता। या शिवसेना 32 जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या 2-3 खासदारांना आमचा फायदा झाला। आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाचा विषय होता, आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या, काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या। एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे, महाराष्ट्र मुख्यमंत्री झालेले आहेत, भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्याची चांगलं काम करतायत। पण ज्या पद्धतीने धनगर समाजाला पाठिंबा दिला, आमच्या काय अपेक्षा आहेत, आज विधानसभा तोंडावर आलेली आहे, त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलणं होत नाहीये, चर्चा होत नाहीये, तर त्यांना जर आमची गरज नसेल तर ते संघटनात्मक त्यांच्यावर त्यांची बांधणी आहे, त्याला जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा विचार करावा लागेल। आणि ह्या सध्या भूमिकेवर आम्ही आहोत की त्या पत्रकार जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे 2 जागा तिथे लागलेले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर आमची गरज असेल त्यांनी आम्हाला बोलून घ्यावा, आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात, आमच्या एसटी आरक्षणाचा विषय आहे तो त्यांनी मार्गी लावावा आणि धनगर समाजाला प्रतिनिधी देणार आहात का नाही देणार आहात, इथून पुढच्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू। आणि शिंदे साहेबांना आमचा राग नाही, शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत, पण बाकीच्या सगळ्यांना ज्या गोष्टी आहेत ज्या लोकांना जमत नाही आहेत, महापालिका किती दिवस टिकेल, ते ज्या विषयाने बाहेर पडले, आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले, वेळ देत नाहीत, अशी अवस्था तीच आहे। जी आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाहीयेत, चांगली माणसं ज्या शिंदेच्या जवळ जात नाहीयेत, त्यांच्या लोकांना हवी तीच माणसं ज्यावर पोचतायत, मग ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा खूप मोठा प्रश्न उभा राहील। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. प्रत्येकानं माझे घर, माझा परिसर, माझे गाव, त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहील असा गुण अंगीकारला पाहिजे, तरच आपलं शहर, राज्य आणि पर्यायानं देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे। ठाणे महानगरपालिका स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर असून महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील सर्व स्वच्छता मोहीम शहरात प्रभावीपणे राबवत आहेत।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी देखील हिरहिरीने सहभाग घ्यावा असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले. प्रतिवर्षी स्वच्छता पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वत्र साजरा केला जातो. या अनुषंगानं स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ही संकल्पना ठाणे महानगरपालिका राबवित असून या उपक्रमाअंतर्गत आज ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची सफाई करण्यात आली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघोले, भरत चव्हाण, प्रतिभा मडवी आणि राजेश मडवी यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी, रेल्वेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसंच महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणे स्टेशन परिसरात महापालिका, ठाणे रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण ठाणे स्टेशन परिसराची सफाई केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा धडा आपल्याला दिला असून त्याचं रूपांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळीत केलं आहे. त्यामुळे स्वच्छता ही चळवळ न राहता तो प्रत्येकाचा स्वभाव आणि संस्कार झाला पाहिजे असंही आमदार संजय केळकर यांनी नमूद केलं. 17 सप्टेंबर ते ऑक्टोबर या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्वच्छता मोहीम ठाणे महापालिकेनं हाती घेतली असली तरी वर्षभर ही मोहीम महापालिका सातत्यानं राबवत आहे. प्रत्येक आठवड्यात विभागनिहाय सर्वकष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या स्वच्छता पंधरवड्याचं निमित्त साधून 15 दिवसात 150 उपक्रम विविध ठिकाणी आयोजित केले आहेत. स्वच्छता व नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणं हा मुख्य हेतू आहे. तसंच तरुण तरुणी, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, रिक्षा युनियनचे प्रतिनिधी, जागरूक नागरिक तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष पोहोचून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून भारत सरकारचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महापालिका करत असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं. यावेळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर, ठाणे रेल्वे स्थानक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसंच उपस्थित सर्व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. मंत्री नरेंद्र मोदी 15 वर्षापूर्वी स्वच्छता अभियान सुरुवात केले होते. ते आजपर्यंत काय बदलते ठाणे मुख्यमंत्र्यांचं ठाणे बदलतंय. स्वच्छता मोहीम माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण भारतामध्ये जी मोहीम सुरू केली ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू ठेवलेली आहे. ते स्वतः जे डीप क्लिनिंग हा जो काही प्रोजेक्ट आहे, सूक्ष्म पद्धतीने सफाई, आणि तो प्रोजेक्ट तसा सातत्याने पुढे ठेवलेला आहे. मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहेत, आमचे आयुक्त रावसाहेब आणि ही बाकीची सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांचा जे निर्देश आहेत त्याप्रमाणे तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतात. आणि आम्ही जी काही मोहीम उभारलेली आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी, त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलं आणि सर्व नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी माझा स्वतःच्या घरापासून स्वच्छता ठेवण्याचा आपल्याला जो गुण आहे तो अंगीकारला पाहिजे. माझं घर, माझा परिसर, माझं गाव, माझं शहर आणि मग त्यानंतर ऑटोमॅटिकली माझं राज्य आणि माझा देश असा हा संदेश सगळीकडे पोहोचवण्याचं काम आमची ठाणे महानगरपालिका करते. आणि सगळीकडे चांगल्या कामाकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिका आमची अग्रेसर असते. तोच कित्ता आत्ताच्या आयुक्तांनी सुद्धा गिरवलेला आहे. लोकांना मी हेच आव्हान करेन की आपल्या घरापासून, घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य आणि आपला देश ऑटोमॅटिक स्वच्छ होईल. आपण स्वतःला काही आपल्या अटी टाकून घेतल्या, मी कचरा कुठेही रस्त्यात फेकणार नाही, मी आजूबाजूला कचरा टाकणार नाही आणि जो टाकतोय त्याला मी प्रतिबंध करेल, हे गुण जर अंगीकारले तर संपूर्ण देश चकाचक होईल.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं ठाण्यातील मानपाडा येथील मार्केट येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं. ठाणे शहरातल्या वाढत्या लोकसंख्येच्या मानानं मानपाडा परिसरात शासकीय आरोग्य व्यवस्था ही अपुरी आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना लहान मोठ्या आजारांच्या उपचारासाठी खाजगी क्लिनिक अथवा हॉस्पिटलला जाण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र वेळोवेळी हे उपचार घेणं सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. अशा वेळेला विशेषतः महिलांकडून हे आजारपण अंगावर काढलं जातं. म्हणूनच पैसे नाहीत म्हणून उपचाराविना कुठलीही व्यक्ती दगावता कामा नये या जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या ध्येयानुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी मोफत आरोग्य केंद्र सुरू केली जात आहेत. त्याचा हजारो नागरिकांना लाभ होत आहे. तसंच एखाद्या मोठ्या आजाराचा रुग्ण आढळून आल्यास त्याला संस्थेच्या भगवान महादेव सांबरे रुग्णालयात मोफत उपचार केले जात आहेत. याच अनुषंगानं मानपाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं नवीन मोफत आरोग्य क्लिनिक चालू करण्यात आलं आहे. या आरोग्य क्लिनिकचा जास्तीत जास्त लाभ गरजूंनी घ्यावा असं आवाहन जिजाऊ संस्थेच्या वतीनं करण्यात आले. जिजाऊ संस्थेचे कार्य हे तळागाळात पोहोचलं असून गेली 15 वर्ष कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेती या विषयांवर स्वखर्चानं कार्य करत आहेत. मानपाडा येथे नवीन मोफत आरोग्य क्लिनिक चालू केल्यानं येथील नागरिकांना आरोग्यविषयक चांगली सुविधा झाली असल्याचं मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. तसंच यावेळी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून परिसरातील सुमारे 500 विद्यार्थ्यांना वह्या वाटप देखील करण्यात आलं. रोल मानपाडा परिसरामध्ये देखील आज आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. काय सांगाल? एका बाजूला आपण बघतो शहर वाढतंय, बिल्डिंगा वाढतायत, परंतु एका बाजूला गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी शासन घेईल तेव्हा घेईल. आपणही या देशाचे नागरिक आहोत, या शहरात राहतोय, त्यामुळे आपणही त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्या दृष्टीने ठाण्यातील हे दुसरं आरोग्य केंद्र जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन आज करण्यात आलं होतं. मागच्याच आठवड्यामध्ये कळव्यामध्ये एक उद्घाटन केलं, आज इथे मानपाडा परिसरात करण्यात आलं. जिथे जिथे गरज असेल आरोग्य सुविधाची, की आज आपण पाहतोय प्रचंड बेकारी वाढते, महागाई वाढते, अशा परिस्थितीमध्ये आमची ताई, आमची दादा अंगावर आजार काढून ते लवकरात लवकर मरण पावतात. तर यांचं मरण थांबवलं पाहिजे. जिजाऊचं स्वप्नच आहे का कुठल्याही व्यक्तीला या कोकण विभागातल्या 5 जिल्ह्यातल्या का आरोग्याच्या असुविधेपासून त्याचा मृत्यू होता कामा नये. त्या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. हे जरी आरोग्य क्लिनिक तुम्हाला छोटं दिसत असलं तरी इथे येणारा कुठलाही दुर्धर आजाराचा पेशंट असला तरी त्याला संपूर्ण बरं करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल, एवढं आपल्याला या प्रसंगी आपल्याला सांगतो. या शहराच्या विकासासाठी नुसत्या बिल्डिंग बांधून, आज आम्ही सकाळी बसलो होतो तेव्हा चर्चा चालली होती, अशा शहरातील उद्योगपती होते का अनेक बिल्डिंग वाढत आहेत, परंतु ट्रॅफिकचा समस्या त्याच्याने किती मोठा होतोय याकडे कुणाचं लक्ष नाही. का ठाणे शहर 4ही बाजूनी ट्रॅफिकनेच ग्रस्त. बाजूला नवी मुंबईला जा तिथे ट्रॅफिक नाही, परंतु ठाणे शहराची एवढी भयानक परिस्थिती आहे का हिरानंदानी इस्टेटपासून जर मुलुंड चेक नाक्यावर जायला तर 2-2, 2.5 तास दिवसाला लागतात, सकाळी लागतात. अशा परिस्थितीमध्ये वेळीच पेशंट रुग्णालयात पोहोचू शकत नाही. मग त्यांना जागोजागे असे आरोग्य क्लिनिक खोलून त्यांना प्राथमिक उपचार देऊन त्यांना मग रुग्णालयामध्ये ट्रॅफिक कमी झाल्यावर पाठवता येईल, या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. सर, आरोग्य बाबतीत सरकार कुठेतरी कमी पडतंय का? सरकार कमी पडतं का नाही ते बोलण्यापेक्षा आपणही या देशाचे नागरिक आहोत. आज महागड्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये बिल भरायला आपल्याकडे गरीब माणसाकडे नाही आहेत. आज ठाण्यामध्ये 5 स्टार हॉटेल सारखी 5 स्टार हॉस्पिटल आहेत, परंतु तिथे 2-2, 5-5 लाख रुपये बिल आमचा गरीब माणूस कुठून भरणार आहे. आणि सरकारी रुग्णालयाची काय परिस्थिती आपण बघतोय. आता नवीन सिव्हिल तयार झाल्यानंतर ठीक होईल. शिवाजी हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे ते आपण बघतोय. त्यामुळे अशा वेळेस इथे आलेला रुग्ण हा व्यवस्थित जर वाटला त्याला शस्त्रक्रिया करायची तर झडपोलीच्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये नेऊन त्याच्या उद्या पोटातल्या बाळाचं शिजर जरी असलं किंवा गर्भपिशवीचं ताईचं ऑपरेशन पासून कॅन्सरपर्यंतचं ऑपरेशन असलं तरी त्याला झडपोलीला नेऊन त्याला बरं करण्यात येईल, एवढा नक्कीच तुम्हाला ठाणेकरांना मी आश्वासन देतो. ओके सर. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया आणि पीक विमा कसा मिळवायचा याबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं की जर तुमच्या भागात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवता येईल. याशिवाय शेतकऱ्यांना पीक विमा कसा प्राप्त करावा आणि नुकसान भरपाई कशी मिळवावी याबद्दलही माहिती देण्यात आली. पाऊस पडल्यावर 72 तासांच्या आत तक्रार करा आणि 10 दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा असंही सांगण्यात आलं. शेतकऱ्यांना तक्रार करताना योग्य माहिती आणि तपशील भरून देण्याचं महत्त्व देखील सांगितलं गेलं. पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकजुटीचा संदेश दिला आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची शपथ घेतली.